सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रचार अभियान। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंचाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्ह्यातील जवळपास 50 गावी प्रचार अभियान केले। यात आदिवासी वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी, नवीन स्मार्ट वीज मीटर विरोध, महसूल व वन जमिनीवरील रहिवाशांना मालकी पट्टे, जाती आधारित जनगणना, राज्यातील 1250 आदिवासींच्या रिक्त पदांची भरती, वनाधिकाऱ्यांच्या शेतजमिनी पीक विमा योजनेत समावेश, याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, किमान हमी भावाचा कायदा व दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा मागण्या देखील करण्यात आल्या। गावकरी या अभियानाला प्रचंड प्रतिसाद दिला। मंचाचे जिल्हा संयोजक अमोल धुर्व व मृणाल सराटे यांच्या नेतृत्वात सुरुवात झालेली यात्रा घोडेगाव पासून सुरू होऊन 15 गावे करीत आसोला सावंगी येथे समाप्त करण्यात आली। आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंचाचे जिल्हा अध्यक्ष रमेश आडे गुरुजी, कैलास मडावी, मारुती नेवारे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली यात्रा बुटीबोरीच्या बिरसा मुंडा चौकापासून सुरू झाली व कोलार देवळी गुजर अशी गावे करीत कोलार देवळी गुजर अशी 20 गावे करीत बुटीबोरीच्या हनुमान नगर मध्ये समाप्त करण्यात आली। तिसरी यात्रा अशोकात राम प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वात देवळी पंढरी या गावावरून सुरू होऊन आडेगाव कवडस या मार्गाने 20 गावे करत डेगमा येथे समाप्त करण्यात आली। आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंचाच्या वतीने संयुक्त राष्ट्र महासंघाच्या प्रस्तावाला घेऊन आपल्या देशात मूल निवासी या नावाखाली वंचित असलेल्या आदिवासी समूहाच्या विभिन्न वागण्याचा प्रचार करण्यात येतो। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे, बुटीबोरी।